अंबाजोगाई आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुख यांचा प्रतिनिधी म्हणून तो उपस्थित आहे। सरांची बीसी चालू असल्या कारणाने सरांना स्वतः यायला जमलेलं नाही, पण तरी देखील सरांनी जे काही माजी सैनिक संघाकडून जे काही निवेदन दिलेलं आहे सदर घडलेल्या प्रकरणामध्ये तर स्वीकार केलेला आहे। त्याच्या आपल्या ज्या काही मागण्या होत्या की बाबा सदर प्रकरणामध्ये लवकरात लवकर चौकशी करून तपास पूर्ण करून चार्जशीट त्याच्यामध्ये सबमिट करण्यात यावं, तर बीड पोलीस दलाकडून मी आपल्याला अशी ग्वाही देतो की बीड पोलीस दलाकडून ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही दोषी असतील संपूर्ण प्रकरणामध्ये त्या संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून तपास करून याच्यामध्ये चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात येईल। आपण सर्वजण देशाची सेवा केलेली आहात, आपण युनिफॉर्म पर्सनल आहात, आम्ही युनिफॉर्म पर्सनल आहोत, आपण बॉर्डरवरती सर्व करता देशाला, आम्ही देखील इंटरनल सिक्युरिटीसाठी करतो। तर आपण फक्त आपल्या मनामध्ये हा किंतु बाळगू नये की बाबा सैनिकांची जी काही अवस्था आहे ती पोलिसांना माहिती नाही, आम्हालाही माहिती आहे। मी स्वतः IPS अधिकारी आहे, मी देखील ट्रेनिंग केलेलं आहे आर्मीसोबत। त्यामुळं आपल्या ज्या काही समस्या असतील त्याचं समाधान नक्कीच पोलिसांकडून केलं जाईल, ह्या प्रकरणातही केलं जाईल। इथंही आपल्या काही समस्या असतील आपण नक्की आमच्यापर्यंत पोहोचावं। झालेल्या प्रकरणामध्ये मी आपल्याला ग्वाही देतो की बीड पोलीस दलाकडून या संपूर्ण गोष्टीचा निष्पक्षपणे तपास करण्यात येईल आणि आयोगाकडून तपासी अधिकाऱ्याकडून लवकरात लवकर या गोष्टीचं चार्जशीट कोर्टामध्ये जमा करण्यात येईल। या व्यतिरिक्त अजून का आपल्याला पाहिजे का? जेव्हा ही घटना झाली साधारण 9च्या दरम्यान तेव्हा मी एकटीच होती, म्हणजे आम्ही शिकला राहिले ते 20 वर्ष झाले। जेव्हा सर मी तिथे गेले ना तर 100 ते 150 लोक होते। एका 150 लोकांमध्ये मी एकटी जर शिरलं आणि माझ्या लोकांना त्या 150 लोकांमध्ये मी माझ्या नवऱ्याला पाहणं, मला सांगा तुम्ही ती परिस्थिती काय असते जर त्या लोकांनी डायरेक्टली माझ्या नवऱ्याला जर त्या दिवशी तो चहा माझ्या तोंडावर टाकला असता किंवा पाठीमागे त्याला जो साधनं टाके ते टाके जर पाठीमागं पडले असते आणि जो व्यक्ती त्याच दिवशी जर तो गेला असता तर आपण तुम्ही नेमकं बोलता, पण ती घटना वारंवार होते सर। तिथे 4 केस झालेत आमच्या जिल्ह्यामध्ये, ही पण नाही झाली पाहिजे। मी असं पण आज विनंती करते, ही झालंच नाही पाहिजे सर, तेवढी पण काळजी घेतली पाहिजे आपण। मला हे नाही सांगायचं की झाले, पण जर 150 लोकांनी येऊन आणि ते घोळका घालून त्या घोळक्यामध्ये जर आपला माणूस सापडत नाही सर, जर एवढं होऊन बी शांत, आम्ही आज 10 दिवस हॉस्पिटलला होतो लोटस हॉस्पिटलला, तिथं मी पाहिलेलं आहे माझ्या नवऱ्याला रात्रभर झोप नसताना। मग इतकं जर सर जाळायचा प्रयत्न केला म्हणजे ही कोणती गोष्ट, मला हे तुम्हाला सांगायचं म्हणजे माणुसकी नावाची गोष्ट आहे का नाही? इथं जात देत आपण करतच नाही, कोणत्या पण जातीच असू द्या, तुम्ही डायरेक्टली हाफ मर्डर ना सर, हाफ मर्डर नसला पाहिजे। तुम्ही मला काय करायचं करा, नाही तर मी परत त्याचा आवाज उठवणार जर मला नाही भेटलं तर। मी पण आर्मीमध्ये मी राहून आलेली आहे ना तिकडं, तर आम्हाला माहिती बॉर्डर लोक कशा राहतात, तिकडून येऊन तुम्ही इथं मारता, तिकडं नाही मारलं लोकांनी, इथे येऊन तुम्ही मारता, म्हणजे इथं आतंकवाद झाला आपल्या बीडमध्ये, हे नाही झालं पाहिजे सर, माझी एवढी विनंती आहे। आणि आता आपण जो विषय आपण जो विषय मांडलेला आहे की बाबा सदर ठिकाणी अशा घटना घडत आहेत, तर सदर जो एरिया ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत येतो तिथल्या प्रभारी अधिकाऱ्यांना मी सूचना देईन की बाबा ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत, तिथं CCTV बसवले पाहिजेत, तिथं जे काही बाबा अनधिकृत गोष्ट फिक्स पॉईंट लावलेला आहे सध्या, प्रयत्न करू की ह्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत। प्रभारी अधिकारी सुद्धा इथं आहेत, आपण त्यांना सांगू किंवा तिथं असलेले जे काही तिथले प्रभारी अधिकारी त्यांना मी स्वतः SP सरांच्याकडून सूचना देण्याचं सांगेन की बाबा ह्या गोष्टी पुन्हा झाल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये। आणि वारंवार ह्या ज्या गोष्टी होत्यात सर वारंवार नाही व्हायला पाहिजेत। जे त्या ठिकाणी जे प्रभारी आहेत ना त्यांचं काम आहे ह्या गोष्टी वारंवार का होत्यात ते पाहायला पाहिजे ना, आणि आम्ही त्यासाठी आज तुमच्यापाशी आलेलो आहेत। यानंतर तुम्ही आम्हाला असं वाटतं मोटरसायकलला धक्का लागला तरी 200 लोक त्यांचे जमा होतात। हो, एका मोटरसायकल धक्का लागला तरी 100 लोक जमा होतात तिथे। एक ग्रुप बनलेला आहे आणि हा ग्रुप कार्य करतोय, म्हणजे थोडं बी एकाला काही झालं की डायरेक्ट काही ना काही म्हणजे मोठी घटना करायची। आणि जो कलम आहे सर, कलम आता यांनी चहा टाकलाय ऍसिडचे सर, हे आपण एक युनिफॉर्म फोर्स आहात, एक युनिफॉर्म फोर्स आहे, पोलीस युनिफॉर्म फोर्स आहे, तुमच्या ड्युटी लिखित आहेत, आमच्या ड्युटी लिखित आहेत। आपण बॉर्डरवरती देशाच्या एक्सटर्नल सिक्युरिटीसाठी काम करतो, आम्ही इंटरनल सिक्युरिटीसाठी काम करतो। तर हा जो प्रकार घडलेला आहे तर पोलिसांचा रोल आहे, मी आधीच सांगितलं आहे की याच्यामध्ये निष्पक्षपणे तपास करण्यात येईल। पण आपण जे काय बोलतात की आर्मीला पोलीस सपोर्ट काय करत नाही, हे थोडं असं मोकम वाटतं। मी बोलतो आता पेशंट आहे, मरणाच्या दारात आहे, लोटस हाऊसवरून जे ऍडमिट आहे, आतापर्यंत कारवाई का नाही झाली, का नाही झाली? आता हलवून नाही तुम्ही आता कारवाई करणार, पण आतापर्यंत का नाही झाली? हा, अटक का नाही झाली त्यांना? अटक का नाही झाली आतापर्यंत? पेपरच्या बातम्या सुद्धा निगेटिव्ह आल्या सर, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, आम्हाला गुन्हा दाखवायला तिथं आयोग आहे, तिथं
तुम्हाला कलम मी दाखवतो, सगळं करतो. पण कलम आपण प्रशासनाने आणि आपण मिळून हे जेवढे बी अतिक्रम जे गाडे लागलेले आहेत कुणाचे बी असू द्या, मी म्हणणार नाही एकाच समाजाचे असेल कुणाचे, असं नाही, कुणाचे बी असू द्या, हे जो पण अतिक्रम हटणार नाही ते धक्काबुक्की लागत राहणार आणि इथून पुढे ह्या अशा घटना घडत होत राहणार. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे आमच्या सर्वांच्या वतीने की हे थोडे अतिक्रम इथून हटले पाहिजे. आपल्या ज्या काही आपण 4-5 गोष्टी ते मांडल्या आहेत त्या मी SP सरांचं प्रतिनिधी म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पहिली गोष्ट आहे अतिक्रमण हटले पाहिजे. बालेपीर भागामध्ये वारंवार बालेपीर भागामध्ये वारंवार अशा गोष्टी घडत आहेत. आपलं असं म्हणणं आहे की काही लोक ग्रुप करून अशा गोष्टी करत आहेत. ती तिसरी गोष्ट झाली. 100% साहेब, 100% बरोबर, ठीक आहे, मी आपलं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे, चौथ्या गोष्टीमध्ये आपण म्हणत आहात की याच्यामध्ये ते कलम वाढलं पाहिजे. 5वी गोष्ट आहे आपलं की ज्या गोष्टी व्यक्तीला अटक झाली पाहिजे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत मी SP सरांपर्यंत पोहोचेन. 5च्या गोष्टी स्वतः त्यांना पर्सनली ब्रीफ करेन. ही तुम्हाला माहिती दुकानाचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे. मीटिंग चालू असल्यामुळे त्यांना येऊ शकणार नाही. या व्यतिरिक्त आता मी काय करू, ही गुन्हेगारी जर मोडीत काढायची असेल तर या माजी सैनिकाला न्याय देण्यासाठी त्या लोकांना तात्काळ पकडून त्यांची धिंड काढा शहरामध्ये. तर येणाऱ्या काळात या माजी सैनिकांसाठी काहीतरी केल्याचं तुमचं काहीतरी राहील. ही सुद्धा वर्दीमध्ये 28, 30, 35 वर्ष नोकरी केलेली आहे. या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी त्यांची धिंड काढा. त्यांची धिंड जर या शहरातून काढलेली दिसली तर पुन्हा येणाऱ्या काळात कुणी माजी सैनिकावर हात टाकणार नाही. आमचं दुसरं काही म्हणणं नाही, काय नाही. पोलिसला आमचा सपोर्ट आहे, आमचं काही म्हणणं नाही. माझी सैनिक आज माझी सैनिकावर आपला हात राहायचं, पण बीड शहरात कुठल्याही कानाकोपऱ्याला जा, हीच घटना इतक्या वारंवार घडतात की ते पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचू शकतात. करेक्ट पॉईंट आहे. एक 4 वर्ष आधी या 5 वर्ष आधी तुम्हाला सांगते, ह्या लोकांनी बालेपीर भागात त्याच ठिकाणी पॉईंट होती. जिवंत जाळायला माणूस तिकडं वड्याला नेला होता करपराच्या तिकडं. हे काहीतरी 10-4 लोकांनी आपल्या सुरू, कारण ह्या लोकांच्या तोंडाला रक्त लागले नाही. ह्या लोकांना एकच आहे, ते विचार करत नाही. फक्त माणूस दिसला की त्यांचे 100-200 लोक गोळा होणं, त्या माणसाला जिवंत जाळणं, मारणं, त्याला नेऊन टाकून ते नको. तर माझी एकच विनंती, अतिक्रमण एकही राहिलं नाही पाहिजे. बीड शहरात कुठेही अतिक्रमण नको, कुणालाच पोट भरायचं नाही. ते आम्हाला टॅक्स द्या, अतिक्रमण हटवायचा तुम्ही. मी आम्हाला टाक द्या. अतिक्रमणाचा मुद्दा होता पहिला घेतला बीड नाही. शहरातलं सगळं अतिक्रमण काढण्यात यावा आणि जागजागेवरचे 10 जागेवर असे पॉईंट येतं की 100-200 जणांनी रिकाम्या लोकांनी उभं राहायचं आणि एकाच जणाला घेऊन मारायचं. त्याच्यासाठी त्याची काहीतरी तरतूद करा. करून 118(1), 352, 351(2), 3 आणि 3(5) आणि आता ते 118(2) साठी सर्टिफिकेट हस्तगत करून कोर्टाला रिपोर्ट दिलेला आहे. लवकर आरोपी शोध घेऊन कायदेशीर पूर्तता करणार. सर, आपल्या हाफडरची केस लावली नाही होईल, होईल, सगळे काय त्यांनी काय सांगितलं, गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुझ्या अंगावर जर चहा वाजला, तू एक माणूस आहे, मी एक ऍसिड आहे ते, चहा म्हणजे ऍसिड आहे. झाला झाल्या, त्याच्यामुळे 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ऐका ना, गंभीर दुखापतीचा गुन्हा 118(2) दाखल केलेला आहे. पण ठीक आहे, आधी तुमच्या ठरवा, मी जातो नंतर ऐका साहेब काय म्हणते ते ऐका. काय सांगितलं आयोनी, कुणी ऐकलं? सर बोला प्लीज. यात 118(2) कलम वाढवण्यासाठी कोर्टाला पत्र लिहिलेलं आहे. 118(2) का आहे, गंभीर दुखापतीचं कलम आहे. याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा आहे, सेशन कमिटी गुन्हा आहे, सत्र न्यायालयामध्ये जे ट्रायल चालते 10 वर्षाची शिक्षा आहे. याच्यामध्ये अटकेचे देखील प्रावधान आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा ज्या काही कायदेशीर पूर्तता आहे ते करून घेणार आहे. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून काय समजून सांगू का? मी सांगत आहे तर तुम्ही ऐकत नाही आहात. नाही, ठीक आहे सर, आम्ही 5 दिवसासाठी तुमचं ऐकलंय. आता तुम्ही गुन्हा दाखल केलाय ना, दाखल केलं हा, तर अटक करायला 5 दिवसासाठी आम्ही तुमची बिलकुल इज्जत नाही ऐकणार. मी तुम्हाला काय सांगितलं, मगाशी 5 मागण्या केल्या, ताईंची 6वी मागणी, 6 मागण्या तुमच्या ज्या काही आहेत मी SP सरांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलेला आहे, तुमचं ऐकून घेतलेलं आहे, ह्यांचं ऐकून घेतलेलं आहे, दादांचाही, यांनाही सांगायचं तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे. आपण एक मंडळ म्हणून आलेले आहात, तर यांचंच ऐकून घेतलंय का? मी असं असतं तर मी आलो असतो का बाहेर, किंवा SP सरांनी मला बाहेर पाठवलं असतं का? मी सगळ्यांचं ऐकण्यासाठीच बाहेर आलेलं आहे ना. मग आपल्या ज्या काही 6 मागण्या आहेत त्या मी ऐकून घेतलेल्या आहेत, नक्की त्याची पूर्तता करीन. आपण एक माझे सैनिक आहात, समाजातले मुख्य घटक आहात, देशाच्या हातोरात सेवा केलेली आहे आपण. मी मगाशी म्हटलेलं आहे, एक IPS अधिकारी म्हणून आमचंही ट्रेनिंग झालेलं आहे. आम्ही देखील बॉर्डरवरती जाऊन बघितलेलं आहे आपण कोणत्या कंडिशनमध्ये राहतात. स्वतः बारामुल्लाला ट्रेनिंग केलेलं आहे, मला माहिती आहे. पण आपल्यावरती बाबा ह्या कोणत्याही प्रकरणामध्ये मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की निष्पक्षपणे चौकशी करू. पण इथं आपण बसून इथं उभा राहून याचा तपास होणार आहे का? आपण मंडळ म्हणून आपल्या मागण्या घेतमध्ये घेऊन आलात, मी त्या ऐकलेल्या आहेत, त्या पोहोचवायचं काम SP सरांच्याकडनं करणार आहे. तर या व्यतिरिक्त इथं बसून आपण तपास नाही ना करू शकत.
ठीक आहे. माझी फक्त आपल्याला एक विनंती राहील की मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. तुम्ही जे काय सांगितलं ते मी SP सरांच्या पर्यंत पोहोचवीन. एक प्रतिनिधी म्हणून माझं काम नक्की करीन मी. साहेब मला एक म्हणायचंय, याचं जर हे व्हायरल झालं आणि याचा राग धरून जर त्यांनी मला भविष्यात जर काही त्रास दिला याचे जिम्मेदार सगळे लोक तेच राहणार. तुम्ही कंप्लेंट टाकून द्या, गुन्हा दाखवून द्या. तपासाच्या काळामध्ये मी इथल्या जे काही आता आपण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात किंवा हा प्रकार ज्या पोलीस स्टेशन झालेला आहे त्यांना मी सूचना देतो SP सरांच्या मार्फत की आपण ह्याच्यावर तक्रारदार आहात, त्याच्यामध्ये ह्यांच्या जीवाची विश्वासाची घ्या. ठीक आहे. या भागामध्ये आपण गाडी करून बघा, पण ज्या ठिकाणी तुम्हाला वळायचंय त्या ठिकाणी तुम्हाला वळता येते का? दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या आहेत आणि कुठं धक्का लागला भांडणं येतात. रस्त्यावर गाड्यांचे हात केले. बरोबर आहे आपलं म्हणणं. आपण जे सांगितलं अतिक्रमण काढायचं मी सरांशी बोलून घेईन त्या बाबतीमध्ये. सरांना सांगितलं आम पब्लिकला जरी दिसलं तरी बोलता येत नाही, कोणी बोलण्याचा प्रयत्न केला तर भांडणं येते. यापेक्षा सर एक मिनिट 7 दिवसामध्ये आपल्याला गंभीर प्रकरणामध्ये हॉस्पिटलकडून आपल्याला प्रमाणपत्र घ्यावं लागतं. याच्यामध्ये असं कोणतं प्रकरण नाही, तेवढा कायदा मी नक्कीच नाही. 14 हे दिवस बघा मी आपल्याला ग्वाही दिलेली आहे. मी आपल्याला कायदा समजावून बसणार नाही की आपण मी काय सांगितलं तर बसून आपल्याला तपास नाही करायचा. शब्द दिला ना आपण सांगितलेलं आहे. मी आपली ज्या काही मागणी आहेत मग अशी यांच्यापर्यंत आपण 5 मागण्या केल्या होत्या तर 7 मागण्या करू. ह्या 7 मागण्या मी SP सरांपर्यंत पोहोचवतो. बस काय सांगाल, काय नेमकी घटना घडली होती? या ठिकाणी मोर्चा देखील काढलाय तुम्ही. यस सर, आम्ही ड्युटीवरून येताना काही रस्त्यावर गाडे लागले होते. त्या संदर्भात गाडी एका स्टॉलला गाडी घासली आणि त्या लोकांनी जमावत करून 100 ते 150 लोकांनी रॉडनी मारलं आणि उकळत्या हा अंगावर टाकून पूर्ण शरीर हाफ मर्डरची केस म्हणजे जाळायचा प्रयत्न केला आहे. आता मोर्चा काढलाय, माजी सैनिक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातले एक वडले, तर काय नेमकं आश्वासन पोलिसांनी दिले? 7 त्यांनी मागण्या आमच्या कबूल केल्या आहेत आणि 5 दिवसाचा आम्हाला टाईम दिले आहे. ह्या 5 दिवसात ते लवकरात लवकर अटक करू असं त्यांनी आश्वासन दिले. काय इशारा असेल जर आरोपीला अटक न झाल्यास पुढील काय आंदोलन? जर ह्या 7 दिवसात आरोपीला अटक नाही झाली सर, याच्यापेक्षा बी जास्त आम्ही माजी सैनिक किंवा बाकीचे सिव्हिल लोक गोळा करून याच्यापेक्षा जास्त मोर्चा काढण्याचा सगळ्यात आम्ही सांगतो सगळ्यांना.